अल्लू अर्जुनच्या पुष्पा द रूल चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे। यातच आता पुष्पा 2 चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लुक समोर आला आहे। यात तो एका महिलेच्या अवतारात दिसत आहे। चित्रपटात पुष्पा गंगम्मा तल्ली जत्रा मध्ये भाग घेणार आहे व त्यामुळेच त्याने तसा लुक केला। गंगम्मा तल्ली जत्रा ही तिरुपती मधील प्रचलित प्रथा आहे। दरवर्षी ही जत्रा आठवडाभर साजरी केली जाते। केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला। यात बोलताना हे नारी शक्तीचे पर्व असून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे अभिभाषण होईल, तर उद्या निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील अशी माहिती दिली। तसेच विरोधकांवर टीका करताना अधिवेशनावेळी गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची ही संधी आहे। गोंधळ घालणाऱ्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावे असा सल्ला त्यांनी दिला। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 2 दिवसांत दुसरा मोठा धक्का बसला आहे। तोशा खान प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। तसेच न्यायालयाने इम्रान आणि बुशरा यांना 10 वर्षांसाठी कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घातली आहे। दोघांना 78.7 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला। मंगळवारी इम्रान यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली। केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी अभिभाषण केले। यामध्ये त्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला। मागच्या 10 वर्षांमध्ये देश सर्वांगीण विकासाच्या बाबतीत पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळत आहे। देशाला समुद्र पूल अटल सेतू मिळाला। भारताला नमो भारत ट्रेन व अमृत भारत ट्रेन मिळाली असे त्या म्हणाल्या। बीसीसीआयचे सचिव जय शाह हे सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत। बुधवारी बाली येथे झालेल्या ACCच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचा कार्यकाळ आणखी 1 वर्षासाठी एकमताने मंजूर करण्यात आला। याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। याआधी जय शाह यांनी प्रत्येकी 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे। आता जय शाह या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ICC निवडणुकीत सहभागी होऊ शकतात। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलत नसणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हरवल्याचे पोस्टर हिंगोलीच्या गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर लावण्यात आले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी हे पोस्टर्स लावले आहेत। शिंदेंची माहिती देणाऱ्याला 10 किलो सोयाबीन देण्यात येईल अशी घोषणा या पोस्टरमधून करण्यात आली। पीक विम्याबाबत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त केली जात आहे। मराठा आरक्षणाविरोधात OBC वेलफेअर फाउंडेशनने मुंबई हायकोर्टात आवाहन दिले आहे। यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली। यावर कोणी कुठेही गेले तर काहीही फरक पडणार नाही। मराठ्यांना दिलेले आरक्षण आता जाणार नाही। वकिलांची टीम मी सज्ज करणार आहे। सरकारने फसवणूक केलेली नाही। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्यांच्या बाजूने उभे राहतील। थोड्याच दिवसांत आम्ही एकत्र येणार आहोत असे जरांगे म्हणाले। मराठा आरक्षणाबाबत सगेसोयऱ्यांबाबत अधिसूचना काढली आहे। यानंतर मनोज जरांगे हे काल पुण्यात पत्रकार परिषद घेत होते। यावेळी त्यांना अंतरवाली सराटीतील लाठी हल्ला हा आंदोलनाचा टर्निंग पॉइंट ठरला का असा प्रश्न करण्यात आला। यावेळी त्या घटनेची आठवण सांगताना मनोज जरांगे भावुक झाले होते। हा आंदोलनाला लागलेला डाग आहे। अजूनही अनेक आंदोलकांच्या शरीरात छर्रे आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे असे ते म्हणाले। उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मस्जिद प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे। वाराणसी कोर्टाच्या काल आलेल्या आदेशानुसार आता व्यास तळघरात हिंदू पक्षाला नियमित पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे। या संदर्भातील व्यवस्था पुढील 7 दिवसांमध्ये केली जावी असेही निर्देश कोर्टाचे आहेत। कोर्टाच्या या निर्णयावर हिंदू पक्षाच्या वकिलांनी आनंद व्यक्त केला आहे। हा आमचा सर्वात मोठा विजय आहे असेही त्यांनी म्हटले आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत। कथित मद्य घोटाळा प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे। तसेच 2 फेब्रुवारीला चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे। त्यामुळे केजरीवाल पुन्हा चौकशीला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल। दरम्यान याआधी 4 वेळा समन्स बजावण्यात येऊनही केजरीवाल चौकशीला गेले नाहीत। त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी 19 फेब्रुवारीला साताऱ्यात येण्याची शक्यता आहे। शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे। वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठे विधान केले आहे। वंचित आघाडी महाविकास आघाडीत सामील झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले, त्यातच आंबेडकर यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे। अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, कारण वंचित आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या वरच्या नेतृत्वाने मान्यता दिली पाहिजे, ती आली नाही असे ते म्हणाले। प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची अनेक भाविकांना ओढ लागली आहे। आता राज्यातून अयोध्येसाठी बस धावणार आहे। धुळे आगारातून विशेष अयोध्येसाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 10 फेब्रुवारी पासून अयोध्येसाठी पहिली बस धावणार आहे। भाविकांना या बसद्वारे वाराणसी, प्रयागराज या ठिकाणीही जाता येणार आहे, पण या प्रवासाचे भाडे 4,545 रुपये इतके आकारले जाणार असल्याची माहिती धुळे आगाराकडून देण्यात आली आहे। आरक्षणावरून आता वातावरण पेटले असल्याचे दिसत आहे, त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे। सरकारच्या बेकायदेशीर व अन्यायकारक निर्णयाविरोधात आज 1 फेब्रुवारी रोजी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे। या निर्णयाविरोधातील आपला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे, असे त्यांनी आवाहन केले आहे। कर्णधार मयंक अग्रवाल याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, त्यामुळे आता तो घरी परतणार आहे। मयंकला 30 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दरम्यान नवी दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये मयंक आजारी पडला, यानंतर त्याला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी सुरू आहे। सुनावणी दरम्यान अजित पवार गटाचे वकील वीरेंद्र तुळजापूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झाली नसल्याचा युक्तिवाद केला आहे। तसेच शरद पवारांसह पटेल तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचेही ते म्हणाले। घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा सवालही वकील तुळजापुरांनी केला। आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर तत्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे। आरबीआयने 31 जानेवारी 2024 रोजी हा आदेश जारी केला आहे। याशिवाय 29 फेब्रुवारी नंतर सध्याच्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करणे थांबवण्याचे आदेशही आरबीआयने कंपनीला दिले आहेत। नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे। उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीसह धुके पसरले आहे। यातच आता दिल्लीत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। सकाळपासून दिल्लीसह उत्तर भारतात ढगाळ वातावरण पसरले होते। जोरदार पाऊस झाल्याने दिल्लीतील प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे, पण पावसामुळे थंडीचा जोर वाढणार आहे। वातावरणात झालेल्या बदलामुळे विमान आणि रेल्वे वाहतूक सेवेवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे। झारखंडच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या आमदारांसह राजभवन येथे दाखल झाले, तसेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे। तर दुसरीकडे चंपाई सोरेन नवीन मुख्यमंत्री होणार आहेत, त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। चंपाई सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी आपला नेता म्हणून निवड केली आहे। सुकन्या समृद्धी योजनेत तुमची खाते असेल तर मोठी गुड न्यूज आहे। मुलींचे भविष्य समृद्ध करणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या जानेवारी ते मार्च 2024 या काळासाठी व्याजदरात 8% 8.2% पर्यंत वाढ करण्याची केंद्र सरकारने घोषणा केली आहे। त्यामुळे याचा लाभ गुंतवणूकदारांना होणार आहे। दरम्यान या योजनेत लाखो लोकांचे खाते आहेत।